वेलकम बॅक टू गाइस, आपका स्वागत है। रात्रीचे 5 किती वाजले आहे? 11. घरी आमची सुट्टी होती झाली नाही आज. आमचं अर्धच गाणं शूट झालंय गाईस. झोप आली आहे गाईस. आम्ही दोघी सोडून तरी आमचं गाणं सुरू आहे गाईस. समोर दाखवू. ठीक आहे रेड पंख बंद आहे. 1 शांत सगळे प्लीज. 3 मिनिटाचं गाणं असं आहे. म्हटलं तसंच म्हणायचंय हा. अरे वायफाय जोरातच एकदम स्पीडनं चोर ओके जाऊ दे ना मी. 1 2 1 अमरावतीत पाऊस चालला वादळ घेऊन सोबत. रस्ते झाले ओले सारे झाडे पडली जागोच. निसर्गाचा रौद्र अवतार सगळ्यांनी पाहिला आणि त्याचं पावसात आमचा वायफाय हरवून गेला. अरे वायफाय तू कधी येणार घरभर पुन्हा हसू फुलावणार. रेकॉर्ड करणं इझी नाहीये आता समजलं. आता सुद्धा प्लॅनिंग सुरू आहे की आम्ही ड्रेसअप काय करायचा उद्यासाठी. हा आपल्याला आपल्या प्लेसेस चेंज करावे लागते. मेहनत आहे गाईस गाण्यावर. बहुत मेहनत आहे. बजेट जास्त नसल्याने आम्ही बरोबर गेलो आहे ना सगळ्यांना. चॅनलवर जा आणि आमचं गाणं बघा. बहुत सुपर गाणं आहे. सुपर डुपर हिट गाणं आहे आमचं. थीम पण नवीन आहे आणि आमचे लेकरं पण नवीन आहे. बजेट फक्त 3 लाख. आवाजही नवीन आहे. आवाज पण नवीन आहे. जर कोणाला पाहिजे असेल गाण्यासाठी को ऍक्टर तर आमच्याकडे ऍक्टर्स आहे. यांचे तोंड बघू शकता काहीच तुम्ही. गाण्याचे बजेट फक्त 3 लाख रुपये. गाण्याचे बजेट फक्त 3 लाख रुपये जास्त नाही. आपल्याला पुरा माहिती आहे सिस्टम. अमरावतीत आला तसंच शूट आहे. जसं की मला याचं होतं असं करून पण शूट कोण घेईल. स्पीकर पाहिजे आपल्याला. एक लक्षात ठेवा. स्पीकर पाहिजे. कॅमेरा पाहिजे. उद्या किती घेऊ? कोणी गावाला नाहीये. एक छोटा आपल्याला हातात असं घ्यायला मग फोन करायचं. आपल्याकडे आहे ना. नाही उद्याचे हे पॅ मेन आहे उद्या डान्स. डान्स बरोबर. अरे मग मुश्किल. हा स्टेप महत्वाचे आहे. आता प्रॅक्टिस करून घ्या. अरे बाय ती एनर्जी संपली होती ना. माई काही चीज संपली आहे. मी ना एक स्टेप आणलं असं याचं. अरे बाय बाय तू कधीही अरे बाय वाटलं एवढं असं एवढं अरे बाय बाय असं हात पुढे द्या. असं आपल्या मदत येईल. हा स्टेप राहणार आहे आमच्या गाण्यात. असं बोलत जाऊ आपण. भाऊ चालला थांबून नरेश गोल फिरायच्या वेळेस हायटेड लोक पाहिजे. काहीच मुलगी वाली मधामधात करून राहिली. भाऊचं ब्लॉगनी बंधू राहिली नाही. स्वतःच गाणं काढलं. बरोबर आहे. भाऊचं ब्लॉग थांबून बसलाय. पाहू शकता काय कशी काढ. गाईज आता आम्ही निघालोय शूट करायसाठी. चला आमचं सब रेकॉर्डिंग झाली आहे. सॉन्ग रेकॉर्ड करून आलो काय. सब भरी केला गाईज. सब भरी केला आम्ही पुरं गाईज. गाणं एवढं मस्त आहे की तुम्ही ऐकजा सांगता कमेंट मध्ये. चला आता आम्ही चाललो शूट करण्यासाठी छोटे तलाव. चला काय चाललो. बाय. पा सकता हो देखो ये जा रहे. गाईज आपण लोकेशन पोहोचला छोटे तलाव. चला आता आम्ही शूट घेतो. पाऊस आला वादळ घेऊन सोबत. रस्ते झाले ओले सारे झाडे पडली जागोच. चला आता आम्ही घरी चाललो. म्हणजे घरी आता तयारी करून आम्ही मग आता तयारी केल्यावर मग आम्ही चालतो माल टेकडीवर दुसरा शूटसाठी. ठीक आहे.
थकले काही शूट करू करू काहीच आम्ही मालटेकडे आलो आता आमचं शूट सुरू आहे चला जमला anak 27 ya dalam ngatain असं करू हा तू आपल्याला जास्त जस्ट मॉल मध्ये चलो कोणतं काही झाले काकड्या मॉलमध्ये माझी बहीण कशी फिरत आहे राहिली शूटिंग व्हायची ते फिरत आहे गाईस वा दिवा अजूनही मनामध्ये जळत आहे गाईस आता आम्ही गल्लीमध्ये शूट घेतो कारण की असाच स्टेप आलो आम्ही पाऊस आला आमची पूर्ण शूटिंग झाली गाईस आता वाट बघतोय आम्ही राउटरकडे पाहत बसलो दादा भाऊ येईल का लेट कधी गाईस आता आमची शूटिंग चालली आता आम्ही चाललो पार्टी करायसाठी सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं गाईस चला आता जाऊ सगळे गँग जेवढे ते तेवढे सगळे चाललो आम्ही गाईस पाऊस सुरू आहे आणि आमची पार्टी आम्ही सगळे आलो इथे छान ब्रोकडून पार्टी आहे त्याचं गाणं रिलीज होणार आहे ना कारण सो आम्ही इथे आलो आहे आमचं ऑर्डर जेव्हा येईल तेव्हा आम्ही व्हिडिओ काढून है ना बुधा ओलं झालो आहे आम्ही थोडं आमचं सॉन्ग रिलीज होणार आहे उद्या सगळ्यांनी बघायचं त्याच्याबद्दल पार्टी आहे ना मामा बहुत काम केलं सगळ्यांनी बहुत थकले सगळे रात्रीपासून बहुत बिझी वर्क सुरू होतं आमचं आणि गाण्याला पण छान प्रतिसाद द्या तुम्ही सगळे सिद्धू कुछ बोलना चाहते हो सिद्धू कुछ बोलना चाहते हो अरे यार ठीक है तू प्रार्थना इतनी थकी हुई है तू अरे अब मैं भी लूँगी एक टेस्ट हेलो प्लीज मस्त काय इथले बुडा भाऊ चला कुठं आणलं बे बाबा तुला काही चारीकडून पाऊस येते इकडे येते इकडून गेलं तर इकडे येते इकडून गेलं तर इकडे येते इकडून गेलं तर इकडे येते
तिथं बरं आकाश उभी राहिला काहीच आपल्या घरी पा काही आम्ही तिकडून इकडे आलो. तुम्ही बघू शकता आम्ही किती ओले झालो. 2 शब्द तुम्ही तुमचे बोलावा. काय बोलता. तर आता आम्ही आमच्या यांच्यापाशी गँग पाशी पोहोचलो. ते बघ गँग कशी करून राहिली गाईस. चढता कापू राहिली. आवा पुरा मामा पुरा विसला. चायनीज खासाठी आलतो आणि आमचा चायनीजवर निघाला. चालू आहे गाईस. आमच्यासाठी म्हणणं चालू आहे. एवढ्या याच्यात आम्ही पावसात नूडल्स खाणार आहोत. पावसानं खूप ओलं गेलं. इकडून गेलो तिकडून पाऊस, इकडून गेलो की तिकडून पाऊस. गाईज जाऊ द्या. आपला मेन विषय आहे की आपलं सॉन्ग आला आहे गाईज. गाणं खूप छान आहे, खूप मस्त लिहिलं आहे गाईज. ते बी माझ्या बहिणीनं गाईज एवढं सुंदर गाणं लिहिलं की तुम्ही म्हणसाल की वाह क्या बात आहे. ठीक आहे गाईज, प्लीज आपल्या चॅनलला भेट द्या. गाणं आहे वायफाय तू कधी येणार नाही. जे वायफायची लाईन आली नव्हती. मी म्हटलं अरे यार हे तर लय टेन्शनची गोष्ट आहे. वायफायची लाईन नाही आली. मी म्हणतच होतो असं म्हणतोच वर्ड्स असं मिनिंग लागत गेलं काहीच. पुरं गाणं बनलं काहीच त्याचं. ठीक आहे गाणं बनलं तसंही, पण गाण्याला खूप वेळ लागतो काहीच. 3 दिवस आमच्या लगातार आम्ही गाणं शूट करण्यात गेले. गाणं घरी म्हणणं, गाणं पुरं रेकॉर्ड करणं, पंची उडाले पुरे गाईज. असं गायलं माझ्या बहिणीनं, ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला कसं वाटते ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. गाणं खूप जोरदार लिहिलं आहे मला असं वाटते, कारण की गाण्यामध्ये आमची भावना आहे गाईज. गाण्यामध्ये आमची भावना लपली आहे म्हणून. ठीक आहे गाणं तर एकदम जोरदार आहे, पण तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या. खूप व्हायरल करा आपल्या गाण्याला. भेटून आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय गाईस. गाणं तुम्हाला कसं वाटते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर म्हणूनच आमचं गाणं छान आहे, पण तुमचं काय म्हणणं आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा.